सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचा गाजावाजा, पण पहिल्याच मुसळधार पावसाने विकासाचा खरा चेहरा समोर आणला आहे. नाशिकच्या पिंपळगाव बौला येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाचा अक्षरशः धुराळा उडाला आहे. नव्याने टाकलेले पाईप पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तब्बल 20 फूट खोल खड्डा पडला. 3 तास महामार्ग ठप्प झाला आणि हजारो नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सिंहस्थाच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा धक्कादायक ग्राउंड रिपोर्ट पाहूया सविस्तर. सविस्तर वृत्त असे, सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून विकास कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा केला जात आहे. रस्ते, पूल, मोऱ्या, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पिंपळगाव बौला येथे घडलेली घटना ही सर्व दावे किती पोल खरडू शकतात याचे जिवंत उदाहरण बनली आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने केलेल्या कामांची पोलखोल केली. मोरीजवळ टाकण्यात आलेले पाईप पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अक्षरशः वाहून गेले. काही क्षणातच रस्त्याचा मोठा भाग खचला आणि तब्बल 20 फूट खोल खड्डा तयार झाला. या घटनेनंतर सातपूर त्र्यंबक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 2 किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच रांगा लागल्या. कामावर जाणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, प्रवासी आणि रुग्णवाहिका देखील या कोंडीत अडकल्या. ज्या ठिकाणी सिंहस्थ काळात लाखो भाविकांची वर्दळ अपेक्षित आहे त्याच ठिकाणी पहिल्याच पावसात अशी अवस्था होत असेल तर भविष्यातील परिस्थिती किती गंभीर असू शकते याची कल्पना यावरून येते. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी मजबूत पूल उभारण्याची अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे. मात्र प्रत्येक वेळी केवळ तात्पुरते उपाय करून काम भागवले जाते. 2 पाईप टाकून विकास झाल्याचा देखावा निर्माण केला जातो, पण पहिलाच मोठा पाऊस आला की संपूर्ण काम वाहून जाते. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जुन्या जलवाहिनीची योग्य जोडणीही करण्यात आली नाही. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात न घेता काम करण्यात आल्याने पाण्याचा दाब वाढला आणि संपूर्ण रस्ता कोसळला. घटनेनंतर सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद दिसून आला नाही. अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. वाहने अडवू नयेत म्हणून त्यांनी नागरिकांना सुरक्षित मार्ग दाखवला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा, पाहणी आणि तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. मात्र नागरिकांचा संताप कमी झालेला नाही. दरम्यान ग्रामस्थांचा सरळ सवाल आहे, जर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पहिल्याच पावसात पाईप वाहून जात असतील तर रस्ते खचत असतील आणि वाहतूक बंद पडत असेल तर या कामांची गुणवत्ता तपासणारा नेमका कोण? निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई होणार का? काम मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? की पुन्हा एकदा चौकशीच्या नावाखाली हा विषय दाबला जाणार? ग्रामस्थांचे म्हणणे आहे की दरवर्षी याच ठिकाणी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. तरी कायमस्वरूपी पूल उभारण्याऐवजी तात्पुरत्या उपायांवर सरकारी निधी खर्च केला जातो. परिणामी प्रत्येक वर्षी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि सरकारी पैशांचा अपव्यय होत राहतो. आजच्या मुसळधार पावसाने केवळ पाईप वाहून नेले नाही तर सिंहस्थाच्या नावाखाली सुरू असलेल्या निकृष्ट कामांची, निष्काळजीची, प्रशासनाची आणि कंत्राटदाराच्या कामकाजाची वस्तुस्थिती उघड झाली. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचा गाजावाजा केला जात आहे. पण जर पहिल्याच मुसळधार पावसात मोऱ्या वाहून जात असतील, रस्ते खचत असतील आणि महामार्ग 3-3 तास बंद राहत असेल तर उद्या लाखो भाविक नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? निकृष्ट काम करणाऱ्यावर कारवाई होणार की पुन्हा एकदा सर्व काही कागदोपत्रीच राहणार? हा प्रश्न आता प्रत्येक नाशिककर प्रशासनाला विचारत आहे. मी सकाळी 8 वाजेपासून इथे ट्रॅफिक नोकरी करतोय, तरी ट्रॅफिक पाणी वाढतच आहे. या ठिकाणी रात्रीच त्यांनी पाईप टाकलाय तिथे, तो देखील पाईप वाहून गेलाय सकाळी पाण्याच्या प्रेशरने. पिंपळगाव बावला येथील जतात नाक्यावर प्रचंड मोठा पूर आलेला आहे. आज
पाऊस जास्त झाल्यामुळे आणि सिंहस्थाचं आत्ताच या बाजूचं आत्ताच काम झालं, परंतु इथं मोऱ्या टाकल्या, पूल पाहिजे होता, 2 गाड्यांचा पूल पाहिजे होता, परंतु मोऱ्या टाकल्या. मोऱ्या अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि पहिल्याच पावसात हे वाहून गेलेलं आहे. जुन्या याला त्यांनी कनेक्ट न केल्यामुळे ते सर्व वाहून गेलेले आहे. इथे नवीन पूल टाकला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी. दरवर्षी हा पूल वाहून जातो, याच्यावरून दरवर्षी पाणी असतं. 7 वाजेपासून हा रस्ता बंद आहे. 7 वाजेपासून रस्ता बंद आहे आणि त्याच्यानंतर थोडा कमी पाणी झाल्यानंतर पिंपळगावच्या सगळ्या युवकांनी रस्ता मोकळा केलेला आहे. प्रशासनाचं 4 तासानंतर आता आलेले, प्रशासन कोणीच आलेलं नाही. या ठिकाणी पिंपळगाव मौला येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पुलावरती पाणी साचलेलं आहे. प्रचंड पाणी होतं. सकाळी 6:30 ते 7 वाजेपासून या ठिकाणी वारंवार पुलाची मागणी करून सुद्धा पुलाची मागणी पूर्ण होत नाहीये. हे दरवर्षी पाणी साचलं जातं आणि हा त्र्यंबकेश्वरला जाणारा मेन रोड आहे. प्रचंड ट्रॉफिक या ठिकाणी 5 ते 10 किलोमीटर पर्यंत वाढलेली आहे. प्रशासनाचा कोणी व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही. आता पाऊस उघडल्यानंतर एक येत आहे. हा रस्ता जवळपास 7 वाजेपासून तर आता 10 वाजले, 3 ते 4 तास हा रोड बंद आहे. आणि सकाळपासून या ठिकाणी पिंपळा मौल्यातील युवक असतील, परिसरातील युवक असतील, कोणीच आलेलं नाही. अजून प्रशासनाचं कोणीच आलेलं नाहीये. सकाळपासून मीडियावाले आलेले, पण या ठिकाणी बंदोबस्तासाठी सुद्धा कोणी नाही. स्वयंस्फूर्तीने युवक या ठिकाणी बंदोबस्त करताय, गाड्यांना काढताय. दूधवाले असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आज पेपर होते, ते या ट्रॉफिक जाममुळे पोहोचू शकले नाही काही जण. नमस्कार, मी नाना गांगुडे, बेलगाव ढाका, इथला रहिवासी असून समस्त सरपंच, ग्रामसेवक, आमदार, खासदार सर्वांना विनंती. आज दशको ह्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इतक्यात आम्ही शाळकरी विद्यार्थी पार करून दिलेले, अनेक ट्रॉफिकतून काढून दिलेली, जीवतहानी होऊ नये म्हणून सर्व गावकरी सहकार्य करते. तर इथं पुलाची उंची वाढण्यात यावी हा आपला खूप वर्षापासून प्रश्न आहे, पण याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर कृपया लक्ष द्यावे. रस्त्याचं काम तर दर्जेदार झालेलं आहे, पण जे आपल्या साईड पट्ट्या आहेत त्या झालेल्या नाही. त्याच्यामुळे रोड क्रॉसिंगला गाड्यांना प्रॉब्लेम येत आहे. तरी लक्ष द्यावे. प्रशासनाला माझं सहकार्य आहे. जीवितहानी होऊ नये त्यासाठी या पुलाची उंची वाढवण्यात यावी. 3 ते 4 वेळा रस्त्याचं काम झालं, पण एवढ्या वेळा काम होऊन पण एकदा पण रस्ते पुलाची उंची पाहिजे तेवढी न वाढल्यामुळे दरवर्षी असा पूर आल्यानंतर असं. तर आमची सर्व गावकऱ्यांची अशी मागणी आहे, जर रस्ता 2-3 वेळा रस्त्याचं काम जर झालंय तर पुलाची उंची ही वाढवायला पाहिजे होती. तरी नाही वाढवली, पण आता तरी आमची ही मागणी आहे का पुलाची उंची वाढवावी. रस्त्याचं काम झालं तर कुठं बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं असेल असं वाटतंय का? बऱ्याच ठिकाणी साचलंय. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक.